नमस्कार. आपण इयत्ता 4 विषय परिसर भाग 2 पाठ क्रमांक 6 स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा या पाठातील संपूर्ण स्वाध्याय अभ्यासणार आहोत. चला तर मग अभ्यासूया. प्रश्न 1. रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. 1. पुण्याच्या निवृत्तेला असलेले डॅश देवालय मोठे रमणीय स्थान होते. पुण्याच्या निवृत्तेला असलेले रायरेश्वराचे देवालय मोठे रमणीय स्थान होते. 2. मावळात ठिकठिकाणी काही डॅश मंडळी आपली वतने सांभाळत बसली होती. मावळात ठिकठिकाणी काही देशमुख मंडळी आपली वतने सांभाळत बसली होती. 3. शहाजी राजांनी शिवरायांची स्वतंत्र डॅश तयारी केली होती. शहाजी राजांनी शिवरायांची स्वतंत्र राजमुद्रा तयार केली होती. 4. प्रतिपदेच्या चंद्रकलेप्रमाणे हळूहळू वाढत जाणारी शिवरायांची राजमुद्रा लोकांच्या डॅश आहे. प्रतिपदेच्या चंद्रकलेप्रमाणे हळूहळू वाढत जाणारी शिवरायांची राजमुद्रा लोकांच्या कल्याणासाठी आहे. 5. राजमुद्रा म्हणजे डॅश स्थापनेचा संकेतच होता. राजमुद्रा म्हणजे स्वराज्याच्या स्थापनेचा संकेतच होता. प्रश्न 2. एका वाक्यात उत्तरे लिहा. 1. रायरेश्वराच्या देवालयात शिवराय शेवटी निश्चयाने काय बोलले? उत्तर. रायरेश्वराच्या देवालयात शिवराय आपल्या सहकाऱ्यांना शेवटी निश्चयाने बोलले की हिंदवी स्वराज्याच्या रूपाने हे राज्य व्हावे असे श्रींच्या मनात आहे. श्रींचे मनोरथ आपण पूर्ण करूया. 2. जिजाबाईंना कोणता विश्वास वाटू लागला? उत्तर. आपण मणी जे धरले ते शिवबा पूर्ण करणार असा जिजाबाईंना विश्वास वाटू लागला. 3. शिवरायांनी कोणत्या गोष्टीची खडानखडा माहिती मिळवली? उत्तर. शिवरायांनी चोरवाटा, भुयारे, तळघरे, दारुगोळा, हत्यारे आणि शत्रूंच्या फौजांची ठाणी यांची खडानखडा माहिती मिळवली. 4. शिवरायांनी कोणत्या गोष्टींना आळा घालायचे ठरवले? उत्तर. शिवरायांनी मावळातील आपापसात होणाऱ्या भांडणांना आळा घालण्याचे ठरवले. 5. शिवरायांनी आपला कारभार कशासाठी सुरू केला? उत्तर. शिवरायांनी लोककल्याणासाठी आपला कारभार सुरू केला. 6. शिवरायांनी स्वराज्याबरोबर आणखी कशाला महत्त्व दिले? उत्तर. शिवरायांनी स्वराज्याबरोबर स्वभाषा आणि स्वधर्माला महत्त्व दिले. 7. मावळ खोऱ्यातील मराठी शिवरायांना धन्यवाद का देऊ लागले? उत्तर. शिवरायांनी मावळ खोऱ्यातील मराठ्यांचे आपापसात होणारे झगडे थांबवल्याने मावळ खोऱ्यातील मराठे त्यांना धन्यवाद देऊ लागले. प्रश्न 3. 2 ते 3 वाक्यात उत्तरे लिहा. 1. शिवरायांचे कोणते ध्येय होते? उत्तर. सर्वांसाठी स्वतंत्र राज्य स्थापन करायचे. यापुढे परक्यांची गुलामी करायची नाही. हिंदवी स्वराज्य स्थापनेसाठी सर्वांनी झटायचे आणि त्यासाठी सर्वांनी प्राणही अर्पण करायचे हे शिवरायांचे ध्येय होते.
2. शिवरायांचा कोणता नित्यक्रम सुरू झाला? उत्तर. स्वराज्य स्थापनेच्या मार्गाला लागल्यावर शिवराय मावळ्यांना घेऊन नियमितपणे तलवारीचे हात करू लागले. घोडदौड करणे, डोंगरातील आडमार्ग शोधणे, खिंडी घाट, चोरवाटा शोधणे असा शिवरायांचा नित्यक्रम सुरू झाला.